नमस्ते गाईज, राधे कृष्ण. आजची रेसिपी आपली चिकन 65 मी करणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता आपण सुरुवात करूया चिकन 65 करायला. सर्वात पहिले मी गॅस चालू करून घेते आणि मी चिकनला दुपारी 3-4 तास झाले ह्याला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. त्याच्यात पूर्ण मसाले टाकलेले आहेत. लसूण, अद्रक, कोथिंबीर, पुदिना, थोडासा गरम मसाला, धने पावडर, मीठ, हळद असं सगळं लावून याला 4 ते 5 तास ठेवून दिलेलं आहे. आता आपण याचं चिकन 65 करायचं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं मका पीठ कोटिंगसाठी टाकायचं आहे. आणि थोडासा रवा, बारीक रवा टाकलेला आहे. आणि चिकन 65 मसाला, असं मिक्स करून घ्यायचं सर्व. असं एक एक पीस करून ह्याला पूर्ण मसाले असे लावून घ्यायचे. बाहेरचं विकत्रीचं घेऊन खात बसण्यापेक्षा आपलं घरच्या घरी तयार करून मुलांना खाऊ घालायचं. लहान मुलांना असं खूप आवडतं केलेलं. रसाभाजी खाऊ वाटत नाही त्यांना. असं वेगळं काहीतरी करून दिलं की खातात. असं एक एक टाकून 5 मिनिट आता याला असं ठेवू द्यायचं तुम्ही गॅसवर. झालेले आहेत. आपण याला आता पलटी करून पहा, मस्त किती छान कलर येलाय. वाव, पाहिल्यानंतर माझा मुलगा खुश होऊन जाईल खायला. त्याला न सांगताच करायला लागले. आणि अचानक सरप्राईज द्यायचं जरा. चिकन 65च्या कोटिंगमध्ये कोणी बेसन पीठ घालतं, कोणी कॉर्नफ्लॉवर घालतं, तांदळाचं पीठ पण कोणी घालतं. पण माझ्या मुलाला हे कॉर्नफ्लॉवर नाही आवडतं, कडक लागतं तो खायला. ह्याच्यामुळे कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आवडत नाही माझ्या मुलाला. त्याला रवा लागतो. रवा चव चांगली लागते आणि कुरकुरीतपणा राहतो त्याला. आता कडकपणा पण आलेला आहे, कुरकुरीतपणा. रवा थोडा टाकल्यामुळे त्याला कुरकुरीतपणा येतो. तांदळाचं पीठ टाकलं, बेसन वगैरे तर त्याने मऊपणा येतो. आता ही एक खाना आपला झालेला आहे. तर काढून असं टिश्यू पेपरवर टाकून घेऊया.
आता इथे काढून घेतलेला आहे पहिला दाणा, हा दुसरा चालू केलेला आहे. एक एक पीस असं टाकून घेऊया. अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. 2 मुलांना बास होतं एवढं अर्धा किलो. माझ्याकडे 2 मुलं आहेत, दोघंच खातात. आम्ही दोघं खात नाही तेलकट असल्यामुळं. मुलांपुरतं केलेलं आहे. आता 5 मिनिटं ह्याला कमी गॅसवर तळू द्यायचं असं. अशा प्रकारे हा दुसरा पण घाणा झालेला आहे आपला. काय मस्त कलर आलेला आहे. हा 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 छान. फ्रेश केल्या केल्या खायला असं छान लागतं. गॅस बंद करून घेते. कांदा. आजची ही डिश कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा. आणि आपण भेटूया आता पुढच्या रेसिपी बरोबर. ओके, बाय बाय.